नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील भाषा प्रभा गणोरकर हे प्रकरण वाचत आहे. भाषा. हल्ली माणसे माझ्याशी किंवा एकमेकांशी बोलतात तेव्हा मध्ये एक जाडजूड साऊंड प्रूफ काच बसवलेली असते. त्यामुळे नुसतेच ओठ हलताना दिसतात. चेहरेही भावशून्य. किंवा मी माणसांमधून वावरते तेव्हा आपण परभाषिकांच्या प्रदेशात भयान भटकतो आहोत संवादाशिवाय असे वाटते. माझ्यापुरते शब्दांचे अर्थ विरून गेलेले, काळी अक्षरे उठवलेली पुस्तके, पिवळट बुरसलेल्या कागदांवरची सरकारी गिचमिळ किंवा सोनेरी टायपांमधली निमंत्रणे अर्थबोध हरवलेल्या चिन्हांइतकी निरर्थ. भाषा हा संदर्भच आयुष्याला नाही उरलेला. स्पर्श किंवा डोळे बोलतात, तर अलीकडे स्पर्शाचे आत्मे हरवलेले. निव्वळ लाकडावरून कापसाचा बोळा फिरवावा तसे. स्पर्शाचे ते हळुवार संदर्भच विरून गेलेले. उदाहरणार्थ, आईचा पाठीवरून फिरणारा मायेचा हात किंवा वडिलांची शाबासकीची थाप हे स्पर्श अलीकडे जवळजवळ अदृश्यच झालेले. एवढे सोडून बाकीचे सामाजिक शब्द तर अश्लीलच. रात्रीच्या स्पर्शाचे एकच बोथट गुळगुळीत वाक्य. आणि डोळ्यांची भाषा तर आपल्यात एवढ्यात वापरलीच जात नाही. वापरलीच तर अत्यंत बिभत्स शब्द जे तोंडाने उच्चारवत नाही, ज्यांना ते डोळे वापरतात. भाषेशिवाय जगणे कठीण होते आहे. म्हणून मी माझ्यापुरती भाषा शोधून घेतली आहे. एरवी ही बधिरता सहन होणे अशक्य. म्हणून मी ऐकते पानांची थरथर, वाऱ्याची सळसळ, अष्टदळी लिलीच्या उमलण्याचा आवाज, भेगा पडलेल्या जमिनीत पावसाचा आवेग शिरताना होणारा सितकार. माझ्यापुरती ही भाषा मी समजून घेतली आहे, म्हणून बरे आहे. विवर्तमधील ही कविता होती. मॅन इज अ टॉकिंग ॲनिमल अँड मॅन इज अ सोशल ॲनिमल या दोन प्रसिद्ध व्याख्या माणूस या प्राण्याबद्दल केलेल्या आहेत. पण या माणसाचे टॉकिंग सोशलच्या संदर्भात भावनिकदृष्ट्या हरवून गेले असेल तर? आपल्या अवतीभवतीच्या समाजाचे टॉकिंग, समाजाची भाषा, संवेदना, भावनांच्या संदर्भात हरवून गेली असेल तर? आपल्याच समाजातील आपल्याच माणसांची भाषा आपलेपणापासून दूर गेलेली, आपल्या जाणीव नेणिवांना भावस्पर्श करेनाशी झाली असेल तर? कवयित्रीच्या अशा मनोवस्थेत तिला सर्व स्तरांवरची भाषा भावशून्य आणि निरर्थ अर्थशून्य वाटते. पुस्तकातील काळ्या अक्षरांची भाषा, सरकारी पिवळ्या बुरसटलेल्या कागदावरची भाषा, निमंत्रणातील सोनेरी टायपांमधील भाषा, सर्व स्तरांवरची अक्षरांची भाषा तिला भावशून्य, निरर्थ, अर्थशून्य वाटते. आणि अक्षरापलीकडील अवतीभवतीच्या माणसांच्या स्पर्शाची भाषा अशीच भावशून्य, अर्थशून्य, बोथट, गुळगुळीत झालेली व त्यांच्या डोळ्यांची भाषा तर भावविघातक शब्दांनी उच्चारूच नये अशी. भाषेशिवाय जगणे तर कठीण. पण स्तरांवरच्या अक्षर, स्पर्श, दृष्टी या सर्व स्तरांवरच्या भाषा तर भावशून्य, संवेदनाशून्य, अर्थशून्य झालेल्या. अशा बधीर मनोवस्थेत गेलेली कवयित्री तिच्यासाठी अक्षरांपलीकडील, स्पर्शापलीकडील, डोळ्यांच्या दृष्टीपलीकडील भाषा शोधून घेते. तिच्या मनाची बधिरावस्था नाहीशी करणाऱ्या, तिने शोधलेल्या तिच्या भाव संवेदनांना ऐकू येणाऱ्या त्या भाषेबद्दल ती सांगते आहे. मी ऐकते पानांची थरथर, वाऱ्याची सळसळ, अष्टदळी लिलीच्या उमलण्याचा आवाज, भेगा पडलेल्या जमिनीत पावसाचा आवेग शिरताना होणारा सितकार.
केवळ निसर्गाची थरथर सळसळ आवाज चित्कार ऐकवणारी प्रस्तुत भाषा ही कविता प्रभा गणोरकर यांच्या विवर्त या कविता संग्रहातली. पण अशी एकच कविता आहे का? कवयित्रीचा सारा विवर्त कवयित्रीच्या याच भाषेतून भरभरून ऐकू येत असतो. तो ऐकायलाच हवा. प्रस्तुत भाषा या कवितेतील कवयित्रीच्या विशिष्ट मनोवस्थेतील थरथर सळसळ आवाज चित्काराची भाषा समजून घेण्यासाठी साऱ्या विवर्तभरची ही तिची भाषा ऐकायलाच हवी. ऐकूया. एखादे हिरवे पान सोबतीला घेऊन तांबड्या भडक केसतुऱ्यांचे गोल फूल होऊन आठवडाभर देठावर उभे राहावे अशी इच्छा आहे. मूठभर बिया तिने सहज अंगणात फेकल्या. अमानुष घाईने झाडे उगवली, उंच वाढली, झाडे उगवत राहिली. पाहता पाहता एक प्रचंड रानाने तिला वेढून घेतली. गगनचुंबी झाडांनी आकाशाचा तुकडाही झाकून टाकला. तिला वाटले आपण हिमगौरी झालो. झाडे कुठल्या जीवन प्रेरणेने जगतात? दरवेळी झाडे बळ पणाला लावून लाल थेंबा एवढे पान फुटते. कसलेही खुरटे आयुष्य नशिबी आले तरी फुलण्याच्या ऋतूत केविलवाणी का होईना कळी देठावर येते. झाडांनीच मला जगणे शिकवले. रोज सकाळी आपल्याला पाणी मिळते. वाळकी सळणारी पाने खुडली जातात. फुले कळ्या देवासाठी गजऱ्यासाठी नेतात. झाडांना अशी सवय झालेली. अनोळखी वाटांनी हरवल्यासारखे चालत राहण्याचा मला कंटाळा आला आहे. विशेषतः भोवतालची हिरवळ अदृश्य होत चाललेली. ही झाडे मी त्यांना कुरवाळले, पाणी घातले, जगवले, वाढवले. नळापासची केळ अजून तशीच हिरवीगार. यावर्षी एक गंमत झाली. जमिनीत लपून बसलेल्या गेन लिलीच्या कंदाला एप्रिलमध्ये पाने आली. लगबगीने एक दांडा उगवला आणि एक देखणे लाल तुषार गेंदफूल त्वरेने उभे राहिले. मोकळे भोवती चिवचिवणारे निर्मळ जीवन. संध्याकाळची प्रसन्न झुळूक, स्वच्छ झाडे पाखरे आजूबाजूला. एरवी ताठून चकाकणारी निशिगंधाची हिरवी पाने नरम लुळी पडलेली. मी हळुवार हाताने कोमेजलेल्या पानांना कुरवाळले. गुलमोहराच्या झाडाखाली नवीन जागा केली. ताजी माती घालून वाफे केले. कंद पुन्हा नीट रोवले. रोज पाणी घातले. 4 दिवसांनी पाहिले तेव्हा पाने तरारलेली दिसली. नवीन धुमारेही दिसले आणखी 4 दिवसांनी. तोही असे एक झाड असायला हवे. वाटेतली हिरवी झाडे मुकाट उभी होती. झाड ही नेणिवेतील स्त्रीत्व व्यक्त करणारी आदिबंधात्मक प्रतिमा विवर्तमध्ये वारंवार येत असते. असे ब्लरमध्ये वसंत आबाजी डहाके म्हणत असले तरी झाडांबरोबरच सारा निसर्गच कवयित्रीला विवर्तभर आमंत्रित करत असतो. त्याचेच प्रतिबिंब प्रस्तुत भाषा या कवितेतही उमटले आहे. प्रभा गणोरकर या कवयित्रीच्या संदर्भात त्यांचे जीवन व्यापून टाकणारे अनुभव आणि त्यांचे होणारे कवितागत प्रतिमारूप याबाबत वसंत आबाजी डहाके विवर्तच्या ब्लरमध्ये लिहितात की व्यक्तीचे जीवन व्यापून असणाऱ्या दैनंदिन अनुभवाच्या अगदी साध्या साध्या गोष्टी त्यांच्या कवितेत विलक्षण प्रतिमारूप होऊन जातात. भाषा या कवितेत तर कवयित्रीचे साधे सुधे अनुभव नसून भावशून्य असा बधीर आणि अस्वस्थ करणारा अनुभव ती व्यक्त करीत आहे. तो अनुभव प्रस्तुत कवितेत प्रतिमारूप होतोच. Man is symbol of making animal अशी आणखी एक व्याख्या माणसासंबंधित केली जाते. माणूस हा चिन्हांच्या प्रतिमा प्रतीकांच्या भाषेत बोलणारा प्राणी आहे आणि कवित्व असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत तर ही व्याख्या पूर्णपणे अर्थपूर्ण ठरते. आता या दृष्टीने प्रस्तुत कवितेच्या प्रतिमारूपाकडे पाहावयाचे आणि अर्थनिर्णयन करावयाचे. प्रस्तुत भाषा या कवितेच्या प्रारंभीच अवतीभवतीच्या समाजातील माणसांच्या संदर्भात एकमेकांशी बोलताना मध्येच येणारी जणू एक जाडजूड साऊंडप्रूफ काच ही प्रतिमा
कवयित्री आणि सभोवताची माणसे यामधील जणू ऐकू न येणारी म्हणजे संवेदनाशून्य भावनाशून्य भाषा हा भावाशय व्यक्त करते. ध्वनीत भावशून्य भावाशयाला पूर्णपणे व्यक्त करणारी ही प्रतिमाच ठरते. अशा या दोहोंमध्ये बसवलेल्या जणू जाडजूड साऊंडप्रूफ काचेमुळे सभोवताच्या बोलणाऱ्या माणसांचे बोलणे ऐकू न येता नुसतेच ओठ हलताना दिसतात. चेहरेही भावशून्य दिसतात, म्हणजे त्यांचे बोलणे संवेदनाशून्य भावशून्य हे सारेच सूचित होते. सभोवताच्या माणसांबरोबर वावरताना कवयित्रीचा हात संवेदनाशून्य भावशून्य संभाषण संवाद जणून आपण परभाषिकांच्या प्रदेशात भयान भटकतो आहोत संवादाशिवाय अशा प्रतिमांकित 2 काव्यपंक्तीतून व्यक्त केला आहे. तोही भावपूर्ण व अर्थपूर्ण ठरतो. अवतीभोवतीच्या माणसांच्या भाषिक भावशून्यतेमुळे त्या विशिष्ट मनोवस्थेत गेलेल्या कवयित्रीला तिच्यापुरती शब्दांचे अर्थच विरून गेलेले असतात. शब्दांचे निरर्थत्व ती पुढील 3 प्रतिमांतून व्यक्त करते. तिला पुस्तकातील अक्षरेही अर्थभाव नसलेली काळी अक्षरे दिसतात. शासकीय कागदावरील मजकूर म्हणजे पिवळट बुरसटलेल्या कागदावरची अर्थशून्य गिचमीड वाटते. आणि सोनेरी टायपांमधील निमंत्रणेही केवळ व्यावहारिक रीतिरिवाज पाळणारी अर्थबोध हरवलेल्या चिन्हांइतकी निरर्थ म्हणजे अर्थशून्य वाटतात. शब्दांच्या भाषेनंतर कवयित्री स्पर्शाच्या आणि डोळ्यांच्या भाषेबद्दल बोलू लागते. कवयित्रीने एकेकाळी अनुभवलेली हळुवार स्पर्शाची भाषा, आईचा पाठीवरून फिरणारा मायेचा हात आणि वडिलांची शाबासकीची थाप या हळुवार भावांच्या प्रतिमांतून हळुवारपणे व्यक्त होते. तसले हळुवार भावांचे स्पर्श संवेदन आता अवतीभोवतींच्या माणसांकडून अदृश्य संवेदनाशून्य झाले आहे. त्यांच्या स्पर्शाचे संवेदन स्पर्श संवेदन हरवलेले असे झाले आहे. वर्तमान काळातील अलीकडचे अवतीभोवतीच्या माणसाकडूनचे स्पर्श कसे असतात ते खालील 3 प्रतिमांतून सांगितले जाते. अलीकडे स्पर्शाचे आत्मे हरवलेले म्हणजे आत्मभाव शून्य झालेले आणि निव्वळ लाकडावरून कापसाचा बोळा फिरवावे तसे म्हणजे आपलेपणाचा काही भाव नसलेले अगदी गद्य अर्थाच्या स्वरूपाचे आणि रात्रीच्या स्पर्शाचे एकच बोथट गुळगुळीत वाक्य म्हणजे अश्लीलतेचा स्पर्श असेल. डोळ्यांच्या भाषेबद्दलही कवयित्री नकारात्मक भाव व्यक्त करीत आहे. परस्परांचा आपलेपणा व्यक्त करणारी, आपलेपणाने ओढून घेणारी भाषा वापरलीच जात नाही आणि वापरलीच तर जी शब्दाने उच्चारवत नाही अशा बिभत्स अर्थाचे असे अगदी ध्वनीत नाही तरी अभिधायुक्त शब्दांनी सांगितले जाते. शब्दांची भाषा, स्पर्शाची भाषा, डोळ्यांची भाषा या 3ही भाषांच्या बाबतीत असे विरोधी भावलयाचे शब्दांकन केल्यानंतर कवयित्री म्हणते आहे की भाषेशिवाय जगणे तर कठीण होत आहे. म्हणून ती तिच्यापुरती भाषा शोधते आहे. तिने शोधलेली, समजावून घेतलेली, ऐकलेली भाषा म्हणजे जी तिच्याच साऱ्या विवर्तभर झाडांतून, पानांतून, फुलांतून, वाऱ्यातून, पावसातून तिला पालवते, भिजवते. तिचेच उमटलेले प्रतिबिंब भाषा कवितेच्या अखेरीला ऐकते आहे. मी ऐकते पानांची थरथर, वाऱ्याची सळसळ, अष्टदळी लिलीच्या उमलण्याचा आवाज, भेगा पडलेल्या जमिनीत पावसाचा आवेग शिरताना होणारा सितकार.